पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यात मान्सूनची सक्रियता कायम असून मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। पुणे घाट तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। उर्वरित बहुतांश भागात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागात कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष अलर्ट देण्यात आला नसला तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई परिसरात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून किनारपट्टी भागात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांच्या कडकडाटासह सरी आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। सोलापूर आणि सांगलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। मराठवाड्यात बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नाही। मात्र अनेक भागात ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।